मुरलीधर मोहोळ येणार. मला तर वाटतं मुरलीधर मोहोळ येतील, कारण त्यांचं मेयर म्हणून चांगलं काम आहे. त्याला काय सामान्य माणूस पाहिजे ना, सामान्य माणूस म्हणजे आता तर दंगेकरच आहे. काय मोहळच येणार. प्रचार कोण इथं त्यांच्या त्या मिरवणुका वगैरे पाहायला कोण घरी असतं. कोण निवडून मोहोळांना येऊ शकत. मला तरी असं वाटतं मुरलीधर मोहोळांचा चान्स जास्त आहे. मुरलीधर मोहोळ येणार. तिकडं दुसऱ्या बाजूला धनगेकरांनी पण चांगला प्रचारामध्ये जोर घेतला आहे. हो, त्यांची पण शक्यता अशी वर्तवली जात आहे. आता कसं आहे, त्यांचं कसबा पेठ म्हणजे आमदारकीसाठी कसबा पेठेमध्ये ते त्यांचं प्रॉमिनंट होते ते. पण बाकी ओव्हरऑल पुण्याचं बघितलं तर सदाशिव पेठ, कोथरूड तर पूर्ण BJPचा आहेच आधीपासून. म्हणजे तर मला वाटतं की मोहोळ अगदी आरामात येतील. म्हणजे पुण्यामधील 6 विधानसभा जर विचारात घेतल्या तर 5 म्हणजे एक त्यांची ती कसबा पेठ ते आले होते निवडून, ठीक आहे. पण बाकी 5 विधानसभा म्हणजे पर्टिक्युलरली पश्चिम भाग तर पूर्ण, आता पूर्व भागाचं आम्हाला काही एवढं माहीत नाही, पण पश्चिम भागाचं तर पूर्ण नक्कीच मोहोळ. मला तर वाटतं मुरलीधर मोहोळ येतील, कारण त्यांचं मेयर म्हणून चांगलं काम आहे. महापौर म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. प्रभाग सुद्धा ज्यांचं ह्याच परिसरात होता, त्या प्रभागातही त्यांनी भरपूर काम केले. नुसतं प्रभाग नाही, पण शहराचं सुद्धा बऱ्याचपैकी त्यांनी काम केलेलं आहे. तेव्हा ते येते असं वाटतंय मला. पण जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांनी पैसे पण तितकेच खाल्ले असे काँग्रेस म्हणतात. कोण खात नाही. काँग्रेस आले बिना खाता आले तितकेवर. दंगेकर काय तिकडून इकडे आले. दंगेकर आधी कुठं होते, मनसेत होते ना. मनसे सोडून ते काँग्रेसमध्ये काय आले. आणि आज त्यांनी ते ह्याचं पण चालू आहे ना, त्यांच्या मुस्लिम समाजाची कुठली जागा घेतली त्या संदर्भात. मग त्याचं काय चालू आहे, मग त्याच्या संदर्भानेच आहे ना. म्हणजे काहीतरी खाल्लंच आहे त्यांनी. खाणारे तर आहेच आहेत, प्रत्येकजण खाणार आहे, पण खाणारे कोणी कमी खाते आणि काय करत ते त्याच्यावर मागायला पाहिजे ना. नुसतंच खाऊन नुसतं घरी घेऊन द्यायचं आहे. आणि त्यांचे आता काँग्रेसचे जे बाहेर देशातनं अध्यक्ष आहेत ते काय बोलत आहेत त्याच्यावर काय कोणाचं हे, सगळे चढीचूप आहेत काँग्रेसवाले. फक्त आरडाओरडा करायचा, आम्ही असं नाही म्हणतो. त्याला काय अर्थ नाही. त्याला काय सामान्य माणूस पाहिजे ना, सामान्य माणूस म्हणजे आता तर दंगेकरच आहे. दंगेकर आला तर जरा तळागाळातल्या लोकांकडे जाईल, बरोबर आहे की. मुरली अण्णा सध्याला तर वारं सगळं त्यांचं वरच्या लोकांकडेच आहे. म्हणून तर दंगेकरच पाहिजे आपल्याला. पण दुसऱ्या बाजूला प्रचार पण चांगला चालू आहे. प्रचार बघा ना, आता तुम्ही कालची रॅली बघितली असती तर दंगेकरांचं कितीतरी मोठी रॅली काढली होती. आम्हीच होतो म्हणजे रॅलीमध्ये. म्हणजे आम्ही घराघरातून बिचारा येतोय, आमच्यापाशी हात जोडून म्हणजे मतं मागतोय. प्लस आमच्या नवी पेठेमध्ये आपलं घर आहे, घरापाशी एक माझ्या शेजारच्या बाईच्या घरावर पत्रे नव्हते, त्या पत्रे पण त्यांनी बिचाऱ्यांनी टाकले. हे आणि कोरोनाच्या काळात तर स्वतःहून येत होता. लोक जायला पण नको म्हणत होते तिथे ना, तो येत होता स्वतः आणि हे करत होता. म्हणजे लोकांना ॲडमिट वगैरे करायला स्वतः घेऊन जात होता. म्हणजे असं नाही की तोंडाला मास्क बीस लावून, डायरेक्टली येत होता. हा नेता पाहिजे आपल्याला. काय मोहळच येणार. काही कामे सांगता येतील का त्यांची? नाही तसं काय नाही, पण कामं काय आता जनरल नाव आहे आणि महापौर हे सर्व झालेलं नगरसेवक. दुसऱ्या बाजूला धनगेकरांनी पण चांगला ते आता एवढं झालंय ना आमदार म्हणून. नाही जोर लावला तर जोर दोघांचा एवढं, यांचा जास्त जोर असेल ना मोहळांचं असं वाटते. तसं काय अंदाज नाही, तसं नाही अंदाज सांगतो. प्रचारात पारडं कोणाचं जड आहे. प्रचार कोण इथं त्यांच्या त्या मिरवणुका वगैरे पाहायला कोण घरी असतं. कुणाचं पारडं जड तसं नाही सांगता. माझे महापौर असताना चांगली कामं केलीत मुरलीधर मोहोळांनी असं सांगतायत लोक सांगतात, त्यांच्या पद्धतीने सांगतायत ते. काय प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. नाही, पण पुण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, देशामध्ये कोणाचं सरकार पाहिजे. देशामध्ये सरकार चेंज व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. पण पुण्यामध्ये कारण कायमस्वरूपी एक म्हटलं की त्यांना माझ येतो. कोण येऊ शकतं तसं काय सांगू शकत नाही ना. आता तुमच्यापर्यंत प्रचार पोहोचलाय का दोन्ही उमेदवार? दोन्हींचे पोहोचलेले आहेत, दोन्हींचे पोहोचलेले आहेत. कोणाची आघाडी वाटते? आघाडी अण्णांचीच वाटते. पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची पण आहे, पण काय सांगता येत नाही. शेवटी प्रत्येकाचं हे आहे ना. कोण निवडून मोहोळांना येऊ शकत. का बरं निवडून येणार? त्यांचा वट आहे कोथरूडमध्ये. काही कामं सांगता येईल का? कामं त्यांनी भरपूर चांगले केलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आता 15 वर्षामध्ये त्यांची कामं चांगली आहेत.
दुसऱ्या बाजूला रवींद्र धनगेकर यांच्या पाठीमागे महाविकास आघाडीची सगळे नेते कामाला लागले, त्यांचा प्रचार पण चांगला आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं तेवढी टक्कर त्यांची टक्कर येऊ शकते थोडी. काय थोडे एक 10-20 हजारच्या मताप्रमाणे टक्कर होईल. मला तरी असं वाटतं हे मुरलीधर मोहोळांचा चान्स जास्त आहे. का बरं? काय त्यांनी आता काम केलेलं आहे बऱ्यापैकी, तर मग मला असं वाटतं की ते येतील. तुम्ही कोथरूड मतदारसंघामध्येच हो. तुमचा आणि त्यांचा कधी संबंध आलेला आहे काय काम काम वगैरे? महापौर असतात. नाही, असा तर काही विशेष नाही. पण कोविड काळाचा अनुभव कसा सांगतो मोहळांचं काम वगैरे काय त्याचा अनुभव नाही तसं म्हणजे आता ऑब्व्हियसली सगळं ते म्हणजे पूर्ण राष्ट्रीय लेवललाच सगळीकडं ते काम झालेलं आहे. त्याच्यामुळे तसे पुण्यातही तसं व्यवस्थित केलेलंच आहे त्यांनी. मोहळांनी खूप भ्रष्टाचार केला असं पण विरोधक काही सांगतायत. नाही, मला त्याच्याविषयी काही आयडिया नाही. आणि देशामध्ये काय वाटतं तुम्हाला 400 पारचा जो नारा दिलाय भाजपने तो पूर्ण होईल का? हो, नक्कीच होईल, कारण जे काही काम केलेलं आहे BJPने खरंच चांगलं आहे.